मागील काही वर्षांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिघडली होती. मात्र ही आर्थिक स्थिती सुधारत हा यंदाच्या जो अर्थसंकल्प बजेट आहे त्या बजेटमध्ये आर्थिक सुधारणा करत आणि एक शिस्त त्या बजेटमध्ये आणण्याचा प्रयत्न महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी केलेला आहे. आपण त्यांच्याशी या विषयावरती बोलणारच आहोत. सर, काय म्हणाल? सगळ्यात महत्त्वाचं की आर्थिक स्थिती, पैसा असेल तर सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट शहरातल्या होऊ शकतात. मूळ तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलात आणि उत्पन्न स्रोत वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला, तो कशा पद्धतीने केला? त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिडेव्हलपमेंट होणार आहे. सिडकोची जी नवीन घरं येणार आहेत त्या घरांना देखील आता जुनं टॅक्स लागणार नाही, नवीन टॅक्स लागणार आहे. निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की आपण जे शहर आहेत, सुरुवातीच्या काळामध्ये सिडकोने बांधकाम करून घरं विकली, तिचे आता पुनर्विकास विशेषतः वाशीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात येतो आणि क्लस्टर फॉर्ममध्ये तो विकास होतो आहे. आपल्याला सगळ्या हायराईज जी आपली जी काय स्कायलाईन आहे ती पूर्ण बदलते आणि याच्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा ज्या आहे, नागरी सुविधा आहेत, विशेषतः पाणी पुरवठा आहे ना, रस्ते आहेत, नंतर मलनिस्सारणाची कामं आहे, त्यासाठी निधी लागेल तो सुद्धा याच्यामध्ये ठेवला आहे. दुसरा भाग जर आहे तर वित्तीय शिस्तीकडे आपण जास्त कटाक्षाने ह्यावेळेस पाहतो आहे. कुठलाही अनाठाई खर्च होणार नाही. त्याच्याबरोबर एक दर महिन्याला एक कॅश फ्लो सिस्टीम राहणार आहे की त्या महिन्याचं बजेट आपण तयार करेल आणि त्या महिन्यामध्ये तेवढा खर्च होईल. त्यामुळे कुठल्या अनावश्यक खर्चावर आपल्याला त्यावेळेस नियंत्रण ठेवून आपल्याला शक्य होणार आहे. ज्या प्रॉपर्टी धारक आपल्याला अजूनही प्रॉपर्टी टॅक्स देत नाहीत, आपण लिडार सर्वेक्षण केलं आहे आणि त्याच्यामध्ये जे वापर बदल किंवा एरिया क्षेत्रफळ वाढलेलं आहे अशा सर्व मालमत्तांचं आपण फेर सर्वेक्षण वैयक्तिकरित्या प्रत्येकाचं करून घेणार आहोत आणि त्याच्यामुळे त्याच्यामधली मोठी जी काही आपल्याला आज कर मध्ये जी काही तुटवडा येत होता तो आपण निश्चितपणे भरून काढून यावर्षी तो एक भाग आपण केलेला आहे. शाळा असतील, हॉस्पिटल असतील, ह्या ज्या काही बाबी आहेत त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण, आरोग्याची सेवा जास्तीत जास्त दर्जेदार ठेवण्याकडे याच्यामध्ये विशेष भर दिलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण बजेटमध्ये आपण पाहिलं की स्पोर्ट्स, आरोग्य आणि एज्युकेशन या तीन गोष्टीकडे दिलं. म्हणजे विजनच आपण या बजेटमध्ये ठेवलेल्या तीन गोष्टींकडे. कशा पद्धतीने तुमची दूरदृष्टी असणार आहे? आपण जर बघितलं असेल तर शिक्षणामध्ये आपण शिक्षण म्हणतो, परंतु ह्या शिक्षणामधून काय फलनिष्पत्ती आली, तर त्यामुळे अध्ययन निष्पत्ती हा जो घटक विचारात घेऊन आपण जी एक असरसारखी संस्था आहे, प्रथमसारखी संस्था आहे, तो एक सर्वेक्षण आपण करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होईल, शिक्षकांचं मूल्यांकन होणार आहे. विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून त्यांच्यामध्ये कुठली अध्ययन निष्पत्ती कमी आहे त्याच्यावर काम केलं जाईल. शिक्षकांचं मूल्यांकन झाल्यानंतर त्याच्यामधल्या कुठल्या क्षमता वाढीची गरज आहे त्याला प्रशिक्षित केलं जाईल. त्यामुळे तो एक दर्जेदार शिक्षण मुलांना देऊ शकेल. दुसरं जर बघितलं असेल तर आपण तर आरोग्यासाठी आपण म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा आपण अटल लॅब आहेत, कम्प्युटर लॅब आहेत, ह्यासुद्धा आपण म्हणजे एक सायंटिफिक दृष्टिकोन यावं आणि NCCचा अभ्यासक्रम आपण शाळेमध्येच रुजवतो. त्यामुळे एक शिस्त विद्यार्थ्यांमध्ये येईल. आरोग्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर आपल्याकडे MRIची सुविधा नाही आहे, ती आपण आणतो आहे. मॉड्युलर OT आपण करतो. कॅथलॅबचं आपण एक नियोजन याच्यामध्ये केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल इन्स्टिट्यूट जी आपली सुरू झालेली आहे तिला आणखीन बळकट करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे चांगले आपल्याला आरोग्य सुविधा सगळं महानगरपालिकेला देता येईल. खेळांच्या बाबत जर आपण म्हणत असेल तर आपण खेळांच्या बाबत ज्यावेळेस आपण ऑलिम्पिक येतो त्यावेळेस आपल्याला आपण चर्चा करतो की आपण खेळामध्ये कुठे व्हावं. तर याचे आपल्याला सराव जे काही क्षेत्र लागतात ती आपल्याकडे तेवढी उपलब्ध नाहीत. म्हणून जॉगिंग ट्रॅक असतील, जे सिंथेटिक ट्रॅक असावे, हॉकी असेल ते आपल्याकडे चांगलं असावं, फुटबॉलचे चांगले मैदानं असावे, जिम्नॅस्टिक्स आहेत, बाकीचे कबड्डी आहेत. आज आपण जर इंडोर कबड्डी आहेत, इंडोर कुस्ती आहेत, याच्यासुद्धा फॅसिलिटी आपल्याकडे. स्विमिंग पूल आपण वाशीला ऑलिम्पिकसाठी स्विमिंग पूल सुरू केला आहे. घनसोलीला आपण एक स्विमिंग पूल सुरू करतो. मला खात्री आहे की याच्यामार्फत आपण चांगल्या एक क्रीडा सुविधासुद्धा, क्रिकेटबरोबरच ह्या सुविधासुद्धा आपण तयार करतो आहे. सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता नवी मुंबई एअरपोर्ट येणाऱ्या काही वर्षामध्ये सुरू होतोय आणि त्यानंतरच JNPT पोर्टचा विस्तार देखील होतोय. या सगळ्याचा ताण आपल्या शहरावरती सगळ्यात जास्त आहे. वाहतूक कोंडी असेल किंवा इतर सगळं पोल्युशन आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर याकरता आता या बजेटमध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? आपल्याला लक्षात असेल की बघा की आज वाशीचा जो ठाणे क्रीक ब्रिज आहे, थर्ड क्रीक ब्रिज होतो, त्यामुळे तिथं होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात कमी झाली. अटल सेतूचं काम झालं. अटल सेतूनंतर एक कोस्टल रोड डायरेक्ट एअरपोर्टपर्यंत जाणार आहे, त्यामुळे ती वाहतूकसुद्धा आपल्याकडे येईल. परंतु आपल्याला JNPTकडून जी ठाणे आणि पुढे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला मुंबई अहमदाबादकडे जाणारी ट्रॅफिक आहे ती आपल्या ठाणे, बेलापूर आणि आपल्या शहरामधून जाते. ज्यावेळेस भविष्यात मल्टीमॉडल कॉरिडॉर झालं की ही सगळी वाहतूक करंजाड्यावरून थेट आपल्याला विरारकडे जाणार आहे. त्यामुळे ती आपली मोठी त्याच्यातून आपली कोंडी होईल. पण त्याला काही कालावधी लागेल.
हे करत असताना आपण आपला जो काही ठाणे बेलापूर रस्ता आहे तो चांगला राहायला पाहिजे. त्याच्यावर जिथे जिथे गरज आहे तिथे फ्लायओव्हर आपण बांधतोय. आणि त्याच्याशिवाय ऐरोली घनसोली हा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये जो मिसिंग लिंक आहे त्याचंसुद्धा काम सुरू झालेलं आहे. त्याच्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत. त्याचं आपण पर्यावरण विभागाच्या सगळ्या मान्यता मिळाल्या. त्याच्याशिवाय आपल्याला मॅंग्रोव्ह कटिंगची सुद्धा आहे